हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी। राज्यातील गुंडांचे अच्छे दिन आलेत। गुंडाने मंत्रालयात बनवलेले रील्स ट्विट करत विजय वडेट्टीवारांची टीका। तर राऊतांकडून गुंड निलेश घायवळचा शिंदेंसोबतचा फोटो ही ट्विट। कोणी भेटायला येतं त्याला मर्यादा घालता येत नाही, फोटो काढण्यासाठी आलेल्यांना नाही म्हणता येत नाही। टीकेनंतर मंत्री दीपक केसरकर यांचं प्रत्युत्तर। राज्यात सरकार निर्मित गुंडराज, सरकारच्या बगलबच्च्यांची अधिकाऱ्यांकडून खंडणी वसूल, नाना पटोले यांचा आरोप। तर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री गुंडांना पोसत असल्याची राऊतांची टीका। मुख्यमंत्री शिंदे आणि त्यांच्या मुलानं केलेल्या भ्रष्टाचाराची चौकशी व्हावी, भाजप आमदाराच्या आरोपानंतर जयंत पाटलांची टीका। छगन भुजबळांनी नाभिक समाजाची माफी मागावी, जरांगेंची टीका। तर भुजबळांकडून कुणाचाही अपमान नाही, त्यामुळे माफी मागण्याचा प्रश्नच येत नाही, बबनराव तायवाडेंचं उत्तर। नाभिक समाजाचं महामंडळ माझ्या बाजूने, जरांगेंकडूनच आमच्या आरक्षणावर डल्ला मारण्याचं काम सुरू, छगन भुजबळांचा हल्लाबोल। भाजपकडून उद्धव ठाकरेंचा वंदे भारतमधील फोटो ट्विट, हीच मोदी गॅरंटी, फोटो ट्विट करत भाजपनं ठाकरे गटाला डिवचलं। काही लोकांसाठी अजित पवार गटानं मंत्रिपद रिक्त ठेवलं, मंत्री दीपक केसरकर यांचं सूचक वक्तव्य। मनसेच्या बैठकीत दक्षिण मुंबई मतदारसंघातील विधानसभेच्या 6 जागांवर चर्चा, गटबाजी करू नका, राज ठाकरेंच्या पदाधिकाऱ्यांना सूचना। बाळा नांदगावकरांकडून राज ठाकरेंना बाबरी मशिदीची वीटही भेट। मराठा समाजातील सर्व आमदार आणि मंत्र्यांनी आरक्षणासाठी अधिवेशनात आवाज उठवावा, जरांगेंची विनंती। जरांगे आजपासून 4 दिवस आळंदी, मुंबई, नाशिक आणि बीड दौऱ्यावर। राज्य मागासवर्ग आयोगाचं सर्वेक्षण पूर्ण अहवाल सरकारकडे आल्यानंतर लगेच अधिवेशन घेणार, मंत्री दीपक केसरकरांची माहिती। साईनाथ बाबरांना आता महापालिकेत नाही तर वरच्या पदावर पाहायचंय, दिल्लीत पाठवल्यास दुधात साखर। पुण्यात शर्मिला ठाकरेंकडून लोकसभेच्या उमेदवारीचे संकेत। हुकुमशाही गाडायची, संतांच्या भूमीत गद्दारांना थारा नसतो, अजित पवार गटाचे नेते दत्ता गोरडेंच्या पक्षप्रवेशावेळी उद्धव ठाकरेंचं वक्तव्य। लोकसभेनंतर इंडिया आघाडीचं सरकार आल्यास देशव्यापी जातनिहाय जनगणना करणार, आरक्षणावरील 50% मर्यादाही काढणार, रांचीतील भारत जोडो यात्रेदरम्यान राहुल गांधींचं आश्वासन। हवा प्रदूषणावर नियंत्रण ठेवण्यासाठी बीएमसीकडून समन्वय समिती स्थापन, पालिका आयुक्तांच्या अध्यक्षतेतील समिती 18 सदस्यांचा या समितीमध्ये प्रवेश। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी।